एक महत्त्वाची बातमी बोरिवलीतील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात गुजराती बोर्ड पाहायला मिळाला। स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानातील गुजराती बोर्डला मनसेने विरोध केलाय। गुजराती बोर्ड हटवून मराठी बोर्ड लावण्याची मनसेची मागणी आहे। तर मनसेकडून आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला आहे। मनसेच्या विरोधानंतर बीएमसी कडून पार्क ऑपरेटरला नोटीस पाठवण्यात आली आहे। मीडियामध्ये ज्याप्रमाणे वातावरण तयार झालेलं आहे, न्यू बातमी आलेली आहे, पेपरमध्ये बातमी आली आहे, त्याच्यामुळे आम्ही मनसेनेही उचलला। हा आक्षेप काय फक्त मनसेने उचलला असं नाही, मराठी माणसाने उचललेला आक्षेप आहे। ते लागलंय तिथे मला वाटतं आपल्या बोरलीमध्ये 70 ते 60% मराठी गुजराती वस्ती असल्या कारणाने त्यांनी ते लिहिलं असेल, पण महानगरपालिकेच्या प्रॉपर्टीवरती कुठेही मराठी भाषेचा अपमान झालेला आम्ही सहन करणार नाही। तिथे मराठीतच दिलं पाहिजे, कारण की महानगरपालिकेची जागा आहे ती, हे लक्षात घ्या। आमचा काम केलेलं आहे, तिन्ही भाषांमध्ये बोर्ड लावलेलं आहे। महापालिकेने जर सांगितलं बाबा तुम्ही काढून टाका अंग्रेजी आणि गुजराती, 1 मिनिटात आम्ही काढून टाकू, पण त्यांनी सांगायला पाहिजे काढून टाका। अन्य कोणीतरी येऊन लावणार काढणार, त्याचा दखल पोलीस लोक घेतील, महापालिकेचे लोक घेतील, तो माझा काम नाही आहे। राजकारण केले जातात कारण निवडणुकीच्या वेळी आहे, लोकसभा निवडणूक अगदी बरोबर आहे। 18 वर्षापासून हे आहे, हे काय काल नाही केलं आहे। मोदीजी ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी त्याचं उद्घाटन करून गेले, त्याला आज 18 वर्ष होत आहेत आणि 18 वर्षात अशा प्रकारचा कोणताच वाद उभा राहिला नाही। आता निवडणुकीच्या काळात अशा प्रकारचा मुद्दा कोणी जर उपस्थित करत असेल तर राजकारणाशिवाय आणखीन काय आवश्यक होतं? ह्याच्यामध्ये राजकारणच आहे।